नमस्कार. मी डॉक्टर दिनेश दत्तू भिसे. आपल्या सर्वांचं तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण तुकोबा स्पीक्समध्ये आपण काय ऐकणार आहोत, त्याचप्रमाणे त्याचा उद्देश काय आहे, या सगळ्याची चर्चा आपण केली. त्यासोबतच जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव शिवश्री बालाजी जाधव हे कशा पद्धतीनं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत याचीही चर्चा. आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक एपिसोडचे आपण 3 भाग करणार आहोत. त्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे चालू घडामोडी, दुसरा भाग आहे तो म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा किंवा तत्सम एखाद्या संताचा अभंग आपण चर्चेसाठी घेणार आहोत. आणि आजच्या काळाशी तो कसा सुसंगत आहे आणि आजच्या काळासाठी तो किती लागू आहे, या सगळ्याची चर्चा आपण या पॉडकास्ट मागच्या पॉडकास्टमध्ये आपण माझी ओळख किंवा माझा परिचय आपण फार योग्य त्या प्रमाणामध्ये करून घेऊ शकतो. सुरुवातीला मी माझी ओळख सांगतो. मी डॉक्टर दिनेश भिसे, मुक्काम पोस्ट भिसे वाघोली, तालुका जिल्हा लातूर या गावचा मूळ रहिवासी असून सध्या मी लातूर येथे आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिक्षेत्रातील मराठा समाजाचा शिक्षण विषयक दृष्टिकोन एक अभ्यास या विषयावर 2020 साली विद्यावाचस्पती पदवी म्हणजेच PhD. शिक्षण कशासाठी घ्यायचं, PhD पर्यंत शिक्षण कशासाठी, तर शिक्षणाचा उद्देश हा समाज. PhD करून किंवा उच्च दर्जाच्या पदव्या मिळवून आपण काय करतो? मोठेपणा मिळवतो, दरवाजावर पाठी लावतो किंवा समाजामध्ये पै पाहुण्यामध्ये रुबाब गाजवतो. परंतु शिक्षणाचा मूळ उद्देश हा, जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा त्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजासाठी काय आणि कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते. विद्यावाचस्पती सारखी पदवी प्राप्त केल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आजचा समाज, आजच्या समाजातलं वातावरण पाहता आज संतांच्या, विशेषतः जगद्गुरु संत तुकोबांच्या विचाराची समाजाला फार गरज आहे हे प्रकर्षाने जाणवतं. सोशल मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, टीव्ही मीडिया असेल किंवा आजची स्वतंत्र पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो, हा युट्यूब वरचा मीडिया असेल, सगळीकडं अतिशय टोकाचे विचार मांडले जात आहेत. एक तर तुम्ही पूर्णपणे उजव्या बाजूचे आहात, नाहीतर पूर्णपणे डाव्या बाजूचे आहात. परंतु अरिस्टॉटलनं सांगितलेला गोल्डन मीनचा मार्ग असेल किंवा बुद्धाचा मध्यम मार्ग असेल, सम्यक विचार असेल, हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपला मीडिया कमी पडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातूनच समाजामध्ये एक्स्ट्रीमिस्ट लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचं प्रतिबिंब आजचं जे साहित्य आहे, जे विचार आहेत, याच्यामध्ये पडताना आपल्याला दिसून येतं. या वर्षाची सगळ्यात प्रसिद्ध हिंदी बिग बजेट मूव्ही म्हणजे अॅनिमल. अॅनिमल या चित्रपटामध्ये प्रचंड हिंसा, प्रचंड उच्च नीचपणा, स्त्रियांना अतिशय कमी लेखणं, अतिशय अतिशय ज्या काही टोकाच्या एक्स्ट्रीमिस्ट विचारांचा भडीमार त्यामध्ये. एक तर चांगला तर टोकाचा चांगला, वाईट तर टोकाचा वाईट. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा खरोखरच समाज असाच आहे का? आज समाजाला जे पटतंय, हे समाजाचं वास्तव आहे का? हा विचार मनाला स्पर्शून जातो. प्रख्यात कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार जावेद अख्तर साहेब म्हणतात की अॅनिमल सारखा चित्रपट जेव्हा समाजामध्ये ब्लॉकबस्टर होतो, लोकप्रिय होतो, ही एक समाजासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणजे जो चांगला विचार आहे, जो संयत विचार आहे, जो शांत विचार आहे, जो प्रगतीचा विचार आहे, जो माणुसकीचा विचार आहे, हा विचार कुठेतरी मागे पडतोय की काय, असं मनामध्ये निर्माण. मग या विचाराकडे केवळ एक कोल्हेकुई करून अरे अरे खूप वाईट घडतंय, खूप वाईट घडतंय असाच विचार करत बसण्यापेक्षा मी असा विचार केला की मी ज्या संघटनेमध्ये काम करतो, तो तुकोबाराय साहित्य परिषदेचा विभागीय अध्यक्ष म्हणून काम करतो. हे काम करताना समाजाच्या हितासाठी,
समाजामध्ये हा जो चांगला आणि प्रगतीचा विचार आहे, हा रुजवता येईल का? तो रुजवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येईल का? त्यामध्ये आपण काही खारीचा वाटा उचलू शकू का? तर हा खारीचा वाटा उचलण्याचा एक प्रयत्न या पॉडकास्टच्या माध्यमातून मी करत आहे आणि मागच्या पहिल्या भागामध्ये सुरू केला. हा प्रयत्न माझा सुरू झाला. प्रत्येक भागामध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा बाहेरच्या व्यक्तींना निमंत्रित करणार आहे. किंबहुना मी स्वतः माझे विचार आजच्या काळाची सुसंगत तुकोबारायांना अनुषंगून तुकोबारायांच्या विचाराला अनुसरून मी आपल्या समोर मांडणार आहे. मी एक शिक्षक म्हणून काम करतो. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानगाव या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहे. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षक नसतो, तर तो एक समाजाचा शिक्षक असतो. या भावनेतून आणि आपण जे उच्च शिक्षण घेतलेलं आहे या दोन्हीचा विचार करून मी हे पॉडकास्ट सुरू केलेलं आहे. मागील पॉडकास्ट मध्ये आपण ऐकलं की तुकोबाराय साहित्य परिषद कसं काम करते. त्यासोबतच वेगवेगळ्या पॉडकास्ट मध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहोत. परंतु पॉडकास्टचा सर्वात महत्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे तुकोबारायांचा विचार. त्यामुळे प्रत्येक पॉडकास्टमध्ये एक तरी विचार तुकोबांना अनुषंगून असणार आहे आणि तुकोबाच्या अभंगाची आपण आजच्या काळाशी कसं सुसंगत आहे अशी आपण चर्चा करणार आहोत. माझ्या या छोट्याशा ओळखीनंतर यापुढील कुठल्याही पॉडकास्टमध्ये मी आपल्याला माझी ओळख सांगणार नाही, तर केवळ मी डॉक्टर दिनेश एवढ्याच ओळखीवर सांगण्यावर मी आपण कामाला सुरुवात करणार आहोत, आपल्या पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत. तर चला पॉडकास्टच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. पहिला भाग म्हणजे आजच्या मागच्या आठवड्यामध्ये कुठल्या कुठल्या अशा साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडामोडी झाल्या. सगळ्यात पहिली आणि महत्वाची घडामोड सामाजिक क्षेत्रात म्हणजे मागासवर्गीय आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. खरं म्हणजे मागासवर्ग आयोगानं यापूर्वीच मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मध्ये आरक्षण दिलं पाहिजे अशी शिफारस केलेली आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळं ते मागं पडलं. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जो वादविवाद झाला त्याच्यामध्ये जी चर्चा झाली, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की मराठा समाजाला आरक्षण हे 50% वरच्या कोट्यातून देता येऊ शकत नाही. इंदिरा सहानी या निकालाचा हवाला देत 50% कोट्याची कॅप कायम ठेवली आणि जर बाहेर 50% पुढे जाऊन आरक्षण द्यायचं असेल तर एक मजबूत, एक अतिशय स्ट्रॉंग असा स्टॅटिस्टिकल डेटा, सांख्यिकीय माहिती ही त्या ठिकाणी कोर्टात सादर करणं आवश्यक होतं. अर्थात यापूर्वीच्या आयोगानं माहिती सादर केली होती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीनं ती माहिती अपुरी होती आणि त्यासाठी मागासवर्गीय आयोग नवीन प्रश्नावली तयार करत आहे, माहिती जमा करत आहे. त्यासाठीची प्रश्नावली बाहेर रिलीज झालेली आहे आणि संपूर्ण मराठा समाजाला असं आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि यामध्ये आपली माहिती नोंदवावी. तर मागासवर्गीय आयोगामध्ये मागच्या काही राजीनाम्यांच्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा माहिती जमा करण्याला सुरुवात झालेली आहे आणि या पॉडकास्टच्या माध्यमातूनही मराठा समाजातल्या लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण या प्रश्नावलीमध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून मागासवर्ग आयोगाला एक मजबूत आणि स्ट्रॉंग असा डेटा सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायला सोपं जाईल. येत्या 24 तारखेला सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह पिटिशन जी मराठा समाजाची आहे ते ऐकणार आहे आणि त्यानंतर कदाचित किंवा त्यावेळी मागासवर्ग आयोग हा डेटा तिथे सादर करेल. तर ज्याकडे सर्व मराठ्यांचं अतिशय बारकाईने लक्ष आहे अशी ही बातमी आहे. त्यानंतरची दुसरी बातमी आहे म्हणजे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे किंवा सध्याचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, या ज्वलंत प्रश्नामध्ये मागच्या 7 दिवसामध्ये जवळपास 3 ते 4 कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत. पुन्हा पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि वेगानं निर्णय घ्यायला सुरू आहे. निवडणूक आयोगामध्ये सुद्धा अतिशय वेगानं काम सुरू आहे.
आम्ही पाहतो की निवडणूक आयोगामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना शी चर्चा केला असता असं सूत्रांकडून समजलंय की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका या एकाच वेळी घेण्यात येतील, ज्यामध्ये श्रम, पैसा या सगळ्यांची बचत होईल असा शासनाचा अंदाज आहे. किंबहुना या काळामध्ये जी वातावरण निर्मिती शासनाकडून केली जात आहे, ह्या वातावरणाचा फायदा घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांना सत्ता प्राप्त करायची आहे की काय, आणि त्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे की काय, असा प्रश्न पडतो. कालच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की 2005 नंतर लागलेल्या परंतु जाहिरात त्याच्या पूर्वी आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा एक लोकप्रिय निर्णय शासनाने घेतलेला आहे. वास्तविकतः हायकोर्टानेही असा निर्णय दिलेला आहे की ज्यांची जाहिरात नोव्हेंबर 2005 च्या अगोदरची आहे, त्या सर्वांना आपण जुनी पेन्शन योजना लागूच केली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आज जेव्हा हे रेकॉर्डिंग सुरू आहे म्हणजे शनिवारी ओबीसीचा पंढरपूर येथे एल्गार मेळावा आहे आणि एल्गार मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचे नेते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि सध्याच्या आरक्षणाच्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या सर्व घडामोडीवर त्या ठिकाणी चर्चा, मार्गदर्शन, आंदोलन किंवा जे काही त्यांना ठरवायचंय याबाबत निर्णय होणार आहे. यानंतरची पुढची घटना आहे, चालू घडामोड आहे, तो म्हणजे सध्या संपूर्ण राज्यभर गाजत असलेला जरांगे पाटलांचा मुंबई येथे जाणारा मराठा मोर्चा. या मोर्चाची सर्व बाजूनं अतिशय जोरदार तयारी सुरू झालेली आहे. कोण ट्रक घेऊन निघतंय, कोण ट्रॅक्टर घेऊन निघतो आहे, तर काही लोक तर चक्क म्हशीवर बसून निघाले आहेत. म्हणजे मिळेल त्या वाहनांना आपल्याला मुंबईमध्ये जायचं आणि तिथं आपण जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं, असा या या मोर्चाचा उद्देश आहे. या मोर्चाच्या अनुषंगानं कालच जरांगे पाटील यांनी गोदा काठ्यातल्या 125 गावांचा दौरा केला. त्यांच्या बैठकीमध्ये चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाची अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. ज्यांचे कागदपत्र सापडले आहेत त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांना मराठा कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे. मात्र जे 4 शब्द सरकारनं आणि जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषण सोडण्याच्या वेळी ठरलेले होते, त्यापैकी एका शब्दावर त्यांची चर्चा किंवा मतभेद आहेत, ते म्हणजे सगळे-सोयरे. शासनाच्या मध्ये सगळे-सोयरे म्हणजे त्यांचे रक्ताचे नाते, नात्यातले भाऊ. या उलट जरांगे पाटलांच्या मते किंवा सगळे-सोयरे याचा शब्दशः अर्थ असा असतो की भावकीतली माणसं सोडून जे नातेवाईक आहेत त्यांना. आणि उपोषण सोडताना सगळे-सोयऱ्यांनाही आम्ही कुणबी आरक्षणाचा लाभ देऊ असं शासनानं मान्य केलेलं होतं. परंतु आता याच्यावर वाद झालेला आहे आणि सरकारच्या मते जे गिरीश महाजन जी परवाच जरांगे पाटलांच्या भेटीला आले होते, त्यांनी सांगितलं की हा विषय न्यायप्रविष्ट होऊ शकतो, कोर्टामध्ये हे रद्द होऊ शकतो. त्यामुळे याच्यावर कसा मार्ग काढायचा या अनुषंगानं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. परंतु जर जास्तीत जास्त मराठ्यांना सामावून घेणारा किंवा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जर शासनानं घेतला नाही, तर आपली ही मुंबई वारी अटळ आहे आणि ह्या मुंबई वारीला सर्वांनी सर्व शक्तीनिशी जायचं आहे. यासाठी संपूर्ण राज्यभर तयारी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी मुंबई येथे त्यांचा मार्च काढलेला आहे. एका बाजूला जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना एकत्र घेऊन कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता सर्व प्रकारच्या केवळ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन, त्याचं कुठलंही फार मोठं नाव नाही, हे खरोखरच गरजवंताचा लढा म्हणून जो त्यांनी पुढे आणलेला आहे, हा गरजवंताचा लढा ते घेऊन मुंबईला जात आहे. त्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या सूत्रानुसार की तरुण मुलं आणि वृद्ध माणसं, काही माणसं जी आहेत, जे आंदोलनामध्ये जाणार आहेत, त्यांनी आंदोलनामध्ये जावं, महिलांनी शक्यतो घरी थांबावं, घर सांभाळावं आणि जर रस्त्यामध्ये यांची अडवणूक झाली तर लगेच महिलांनी आपले जे स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरांना घेराव घालावा आणि एकमेकाचं संरक्षण करावं. त्याचबरोबर जर मुंबईमध्ये जाण्यापासून मराठ्यांना रोखलं तर मुंबईमधले मराठे तिथून त्यांचं आंदोलन घेऊन, त्यांचा मार्च घेऊन
या मराठ्यांकडे येतील आणि दोन्ही मराठे भेटतील, अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रचार सभां वेगवेगळ्या बैठकांमधून सभांमधून जरांगे पाटील सांगतात की आमचा हा गनिमी कावा असणार आहे आणि आम्ही हा लढा गनिमी काव्यानं लढणार आहोत. माझ्या शाळेतला एक छोटासा विद्यार्थी मला येऊन विचारतो की सर, ह्या जरांगे पाटलांना काय मिळत असेल हो? त्यांना पैसे मिळतात का? त्यांना काय मिळतं? तेव्हा मी त्याला सांगितलं की जरांगे पाटील हे समाजासाठी, त्यांच्या मराठा समाजासाठी लढत आहेत. मराठा समाजाचं जे ओबीसी प्रवर्गाचं जे जे ओरिजिनल कुणबी असूनही त्यांचं हे जे आरक्षण डावललं गेलेलं आहे ते त्यांच्या समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी लढत आहे. त्यानं विचारलं की मग हे समाजाला मिळत, त्यांना काय मिळणार आहे? तेव्हा त्याला सांगितलं की अरे बाळा, जी मोठी माणसं असतात, ज्यांचं मन मोठं असतं, जे ज्ञानी असतात, ही माणसं हे समाजासाठी काम करतात. का काम करतात? तर त्यांना काही मिळावं म्हणून काम करतात. जगद्गुरु राष्ट्रसंत तुकोबाराय त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. म्हणजे हे जी जनता आहे, ही जनता जनार्दन, हे जे लोक आहेत, हे त्यांचं स्वतःचं नुकसान करून घेतात. मग हे नुकसान त्यांचं टाळलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गाला आणलं पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गाला आणण्याच्या प्रयत्नातून जरांगे पाटील यांच्यासारखी माणसं काम करत असतात. समाजासाठी काम करणारी खूप मोठी मोठी माणसं या देशामध्ये होऊन गेली. येशू ख्रिस्त ते स्वतः समाजासाठी सुळावर चढले, परंतु समाजाला सुधारण्याचा त्यांचा जो वसा होता, त्यांचा जो मार्ग होता, तो त्यांनी सोडला. प्रेषित मोहम्मद पैगंबर असतात, त्यांच्या इस्लामची स्थापना त्यांनी केली. या धर्माच्या स्थापना ही समाजासाठीच. त्याचप्रमाणे महात्मा गांधी असतील, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदू मुस्लिम सहिष्णुता राहावी, सर्वांनी प्रेमानं राहावं, प्रेमाचा मार्ग हा जीवनाचा खरा मार्ग आहे, हा मार्ग समाजाने चोखाळावा यासाठी प्रयत्न करत राहिले. अर्थात एका अतिशय एक्स्ट्रीमिस्ट माणसानं, एका आतंकवादी माणसानं, जे की नथुराम गोडसे आहेत, यांनी त्यांचा गोळ्या घालून एका निशस्त्र माणसाचा खून केला. कदाचित असंच असावं की जे जे कोणी समाजाच्या हिताचं काम करतात त्यांचा शेवट असाच होतो की काय, असा प्रश्न पडतो. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना वैयक्तिक काय मिळावं याचा विचार न करता जो दलित पिचलेला समाज आहे, या समाजाला कसं पुढे आणलं पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी केला. अशा ज्या विभूती असतात, असे जे महान व्यक्ती इतिहासामध्ये, देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये फार कमी जन्मतात, तर असे व्यक्ती जे असतात, हे व्यक्ती हे केवळ समाजाच्या हितासाठी काम करतात असं सांगणारा आणि लोकांनीही त्यांचं ऐकलं पाहिजे असा उपदेश देणारा जो अभंग आहे, अभंग क्रमांक 948, जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. या अभंगाची आपण आज छोटीशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तो अभंग काय आहे एकदा ऐकूया. उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विन काय आम्हा चाड, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे जे तुम्हाला सांगतोय, हे आमचा उद्देश एवढाच आहे की तुमचं कल्याण व्हावं. उपकारासाठी बोलो हे उपाय. आम्ही जे उपाय सांगतो आहोत, आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत, हे फक्त तुमच्या चांगल्यासाठी, एक तुमच्यावर उपकार करणं, जे ज्ञान आम्हाला कळलेलं आहे, जो साक्षात्कार आम्हाला झालेला आहे, जे आम्हाला समजलेलं आहे आणि जे तुम्हाला समजलेलं नाही, आमचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवावं या एवढ्या एकाच उद्देशानं आम्ही आज ते बोलत आहोत. आणि ह्या एका विषयाचा याच साठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. तुम्ही हे ऐका आणि दुसरी आम्हाला काही गरज नाही की तुमचं नाही सांगितलं आमचं काही नुकसान होईल, असं काही नाही. नुकसान तुमचंच होणार. म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की उपकारासाठी बोलो होय उपाय, येणे विन काय आम्हा चाड. आम्हाला काय गरज आहे, आम्हाला काय आवड आहे, आम्हाला काही आवड नाही, परंतु तुमचं नुकसान होते म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. काय नुकसान होते? बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. म्हणजे ही जी जनता आहे, हे जे लोक आहेत, ते तुम्ही आहात, तुम्ही बुडत आहात.
खरोखर पाण्यात बुडत आहात असा अर्थ होतो का याचा? तर नाही. पाण्यात बुडणे म्हणजेच स्वतःचा विनाश करून घेणे. तुम्ही स्वतःचा नाश करून घेत आहोत. चुकीच्या मार्गाने जात आहोत. ना तुम्हाला देव कळलेला आहे, ना तुम्हाला धर्म कळलेला आहे, ना तुम्हाला समाजहित कळलेला नाही, तुम्हाला स्वहितही समजलेलं नाही. किंवा काही समजलेलं आहे आणि काहीच समजलेलं नाही. म्हणजे कुठेतरी आपल्यामध्ये उणिवा आहेत आणि ह्या उणिवेमुळं काय होत आहे, तुमचं नुकसान होत आहे. म्हणून तुमचा कळवळा येतो. आम्हाला राहवत नाही. का आम्हाला कळायलंय की समोरचा माणूस बुडायला. आपण साधं उदाहरण घेऊ. आपण जर एखाद्या नदीच्या काठी बसलेलो असू, आपल्याला पोहता येते. आपल्याला पोहता येणं महत्वाचं. आपल्याला पोहता येते आणि काही नवीन नवशिके मुलं कुणीतरी पोहत आहेत आणि पोहतापैकी एखादा मुलगा जर गटांगळ्या खायला, तर आपण काय करू? बघत राहू. अरे, 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 वाईट झालं. अरे, 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 वाईट झालं. केवळ आपण असं म्हणत बसू का? नाही. आपल्याला जर पोहता येत असेल, आपण तत्क्षणी लगेच त्या पाण्यामध्ये उडी मारून त्याचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न. हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य म्हणजे ज्ञान. आणि हे ज्ञान त्या बाळाला वाचवण्यात, त्या लेकराला वाचवण्याचं माझ्याकडं होतं, म्हणून मी त्याला वाचवू शकतो. महाराज म्हणतात की ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानी माणूस माणूस जेव्हा तळमळीनं सांगतो तेव्हा ऐकलं पाहिजे. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळो. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या डोळ्यात देखतच जर तुम्ही माझं ऐकलं नाही, तर माझ्या डोळ्यात देखत तुम्हाला त्याचा भोग भोगावा लागेल, त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. ते मला दिसतंय. मला दिसतंय की तुमचं नुकसान करणार. एक छोटासा धडा आम्ही शाळेत असताना आम्हाला होता, मग शेख चिल्ली. शेख चिल्ली नावाचा एक व्यक्ती होता, जो ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. जाणाऱ्या माणसानं सरळ सांगितलं त्याला, "अरे शेख बाबा, ये क्या कर रहे हो तुम? असं का करतोस तू? जिस टहनी पे बैठे हो उसी को काट रहे हो." तो शेख चिल्लाने लगा, "अरे तो क्या हुआ? मुझे तो उसे काटना ही है। उसे काटने के लिए ही तो मैं यहाँ आया हूँ, तो मैं उसे काटूंगा। अगर तुम जिस टहनी पे बैठे हो अगर उसी को काटोगे तो टहनी टूट जाएगा और तुम गिर जाओगे। तो ऐसे कैसे हो सकता है? क्या तुम भविष्यवेत्ता हो? क्या तुम्हें भविष्य कथन आता है? तुला काय भविष्य येते का? असं होणार नाही. जा उगं गुपचूप." आणि तसंच घडलं. त्याला काय भविष्य सांगण्याची गरज नसते. ते असंच घडलं, त्यानं ती फांदी तोडली आणि पडला. म्हणजे तो जाणारा व्यक्ती हा साधा माणूस होता, परंतु त्याच्याकडे एवढं हे बारीक बेसिक ज्ञान होतं, मूलभूत ज्ञान होतं, की ज्या फांदीवर बसलाय ती फांदी तोडायला नाही पाहिजे. तर हा जो मूलभूत विचार आहे, हा मूलभूत विचार महाराजांनी या अभंगातून मांडलेला आहे, की ज्याला ज्ञान आहे त्याचं आपण ऐकलं पाहिजे. आता प्रश्न आजच्या काळामध्ये असा आहे, की ज्ञानी कोण? ज्ञानाच्या वेगवेगळ्या कक्षा आहेत, ज्ञानाचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. मी शिक्षणशास्त्राचा अभ्यासक आहे. मला शिक्षणशास्त्राचं ज्ञान आहे, मला सामाजिक शास्त्राचं ज्ञान आहे, मला भौतिकशास्त्राचं ज्ञान कितीशे असणार? एखाद्या व्यक्तीनं कम्प्युटर मधला एखादा व्हायरसचा प्रॉब्लेम माझ्या समोर सांगितला, की अशा प्रॉब्लेम मध्ये मी आहे. आणि मग मी जर म्हणलो, "अरे माझी पीएचडी झालेली आहे, तू काय कर, एकदा शटडाउन कर आणि ऑन कर." आजकाल सॉफ्टवेअरमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये हा सगळ्याला सांगण्याचा सोपा मार्ग आहे. बंद करून चालू कर, बघ काय होते. परंतु हे ज्ञान आहे का? हे ज्ञान नाही. हा काय आहे? ज्ञानाचा आभास आहे. हा व्हर्च्युअल आहे. त्याला आपण फॉक्सी नॉलेज असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा किंवा एक तदर्थ ज्ञान असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे ज्ञान उपयोगाचं नाही. बरं, एखाद्याला फक्त माहिती आहे ज्ञानाची, थेअरी थेअरी माहिती आहे. थिअरी त्याला माहिती आहे. मग थिअरी माहिती आहे, परंतु अनुभव नाही. आता एखाद्यानं सॉफ्टवेअरचं पुस्तक वाचलेलं असेल, पण त्याला जर सॉफ्टवेअरचा अनुभव नसेल, तर ती व्यक्ती माझा कम्प्युटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे का? अर्थातच नाही. म्हणजे ज्ञान आणि अनुभव ह्या दोहोंचा संगम ज्या व्यक्तीमध्ये किंवा ज्या पर्सनॅलिटीमध्ये, ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, त्याच माणसाला आपण ज्ञानी म्हटलं पाहिजे. नुसते पडत मूर्ख पुस्तकं वाचायची आणि बस सांगायचं पोथी पुराण. तुकोबाराय सॉरी संत कबीर म्हणतात, पोथी पडे जग मुआ, पंडित भला न कोई, ढाई अक्षर प्यार के पढ़े तो पंडित होय, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. कबीर म्हणतात म्हणजे ज्ञान जे आहे
हे नुसतं ज्ञान आजच्या काळाला उपयोगाचं नाही. कदाचित जुन्या काळामध्ये ते ज्ञान उपयोगाचं होतं आणि असेलही. परंतु आजच्या दृष्टीचा जर विचार केला, आजच्या जीवनाचा विचार केला, तर ज्ञान आणि अनुभव ह्या दोनोंचा संगम जिथं आहे, तिथं आपण नतमस्तक झालं पाहिजे. त्यांनी उपदेश करण्याच्या अगोदर आपणही आपल्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि आपण त्या अडचणींचं निराकरण त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. समाजामध्ये अतिशहाण्या लोकांचे प्रमाण खूप खूप वाढलेलं आहे. म्हणजे मला ज्ञान आहे, मला कळतं हे दाखवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. कपाळी अष्टगंध लावणे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणे, केस कापणे, शेंडी ठेवणे किंवा मग इस्लाममध्ये किंवा जे मुस्लिम दाढ्या राखणे आणि सारखं सारखं देवाचं नाव घेणे. त्यांच्यामध्ये मुस्लिममध्ये अल्लाह अल्लाह करणे, म्हणा राम 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 हरे राम रामकृष्ण हरी, सातत्यानं जप जप जप. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळं जगाला दाखवण्यासाठी. हे माणसं ज्ञानी असतीलच असे नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात की असे जे व्यक्ती आहेत, असे जे ज्ञानाचं अवडंबर करणारे जे लोक आहेत, हे असे जे लोक आहेत ना, अशा लोकांचा उपदेश ऐकणं आपल्याला बंधनकारक नाही. परंतु ज्याच्याकडे ज्ञान आणि अनुभव दोन्ही गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टीचा अं, संबंध जेव्हा एकत्र येतो, तेव्हा त्यांचं जे मार्गदर्शन असतं, ते मार्गदर्शन हे आपल्याला अत्यंत उपयोगी असतं. मराठी साहित्याचा इतिहास पाहता, संत साहित्याचा इतिहास पाहता आपण जुन्या वाट्याने चालावं अशाच पद्धतीचा विचार पुढे आलेला आहे. तुकोबाराय हे एक विद्रोही संत. त्यांनी बुवाबाजी, कर्मकांड ह्या सगळ्यांवर प्रहार केला. त्यांनी सांगितलं की बुवाबाजी, कर्मकांड हे सगळं झूट आहे, सगळं खोट आहे. यातून देव प्राप्ती होत नाही ना धर्म प्राप्ती होते. यातून फक्त काही लोकांचं भलं होतं. जर तुम्हाला खरोखर ईश्वराला भेटायचं असेल, तर खरोखर ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर तुम्ही ध्यान धारणा केली पाहिजे, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि जे मनाला बुद्धीला जे पटेल तेच आपण स्वीकारलं पाहिजे, असा वैज्ञानिक दृष्टिकोन तुकोबरायाने त्यांच्या अभंगातून दिला होता. परंतु आजचा अभंग हा केवळ उपदेशासाठीचा आहे, हितासाठीचा आहे. आपण पॉडकास्ट हे लांबेल म्हणून आपण याला थोडस मर्यादेमध्ये घेणार आहोत. तर जे लोक ज्ञानी आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्ञानी लोकांची पारख करता आली पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आणि अनुभव दोनोंचा संगम आहे आणि त्याची आपलं हित करण्याची इच्छा सुद्धा असली पाहिजे. त्याच्याकडे ज्ञान अनुभव आहे पण त्याला आपलं हितच करायचं नाही, असं जर असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलं चांगलं. तर अशा व्यक्तीची पारख करणं पहिल्या टप्प्यामध्ये उद्दिष्ट आणि ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या व्यक्तीची धारणा, त्याची आपल्याविषयीची इच्छा याची पारख करून आपण त्यांचा उपदेश ऐकला पाहिजे. आजची तरुण पिढी बिघडलेली आहे, आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे, अशा पद्धतीचे आरोप नेहमी या तरुण पिढीवर केले जातात. ह्याचं कारणही असं आहे की जेव्हा बघावं तेव्हा आपण तरुण मुलं कशामध्ये आहेत, मोबाईलमध्ये. घेतलं हातात, काय सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे, वेगवेगळे गेम्स आहेत. याच्यामध्ये आपण एवढे गढून जातो की दिवस रात्र गेलेले कळत नाही. काही मुलांनी लाखो रुपयांच्या त्यांच्या आई वडिलांची कमाई, पैसे, बँक अकाउंटचे पैसे हे या अशा गेम्सच्या माध्यमातून वाया घालवले. त्यामुळे त्यांचंही म्हणणं हे रास्त आहे आणि ते आपल्या हितासाठीच म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सेटल व्हाल, तेव्हा कदाचित तुम्हाला हे करायची मुभा मिळेल. पण आज जेव्हा विद्यार्थ्यांचं वय हे शिक्षण घेण्याचं आहे, तर अशा वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणावरच लक्ष केंद्रित करणं, असं पालकांनी किंवा आसपासच्या कुठल्याही थोर माणसांनी म्हणणं हे काही चुकीचं नाही. ते हे म्हणणं योग्यच आहे. तर हे म्हणणं आपण स्वीकारलं पाहिजे. अशा म्हणणे जे आहेत, हे म्हणणं आपण मान्य केलं पाहिजे. जेणेकरून आपला विकास होणार आहे, आपली प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आजची पिढी व्यसनांमध्ये, हे सोशल मीडिया सुद्धा एक व्यसन आहे. आज केवळ प्रतिष्ठा म्हणून कितीतरी मुलं, तरुण मुलं, 20-22 वर्षाची मुलं दारू किंवा अफीम, चरस असे जे ड्रग्ज आहेत, ह्या अशा ड्रग्सच्या आहारी जाताना दिसत. सलाम बॉम्बे सारख्या संस्था या लोकांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामध्ये जागृती करत आहेत. तर अशा संस्था ह्या केवळ आपल्या हितासाठी काम करत असतात. तर अशा संस्थांचंही आपण ऐकलं पाहिजे. त्यांचा उपदेश आपण मान्य केला पाहिजे. नाहीतर येत्या काळामध्ये आपल्याला त्याची किंमत भोगावी लागेल. पहिलं करत होतं तसंच मी करणार,
आमच्याकडं एक सुतार पाटील यायचे. त्यांना आमचे आजोबा विचारायचे, "कसं गोविंदा, यंदा पावसाची काय परिस्थिती आहे?" तेव्हा गोविंदा म्हणायचे, "कसं गोविंदा, गेलसाल तसं औंदा, जसं गेल्या वर्षी आहे तसंच यावर्षी पण होणार आहे. नवं काही होणार नाही." कवी अनंत फंदी पण म्हणतात, की "बिकट वाट ही वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको रे." म्हणजे जर खराब रस्ता असेल, नवीन रस्ता असतो असतो जरा वेगळा असतो. तर हा रस्ता तू काही मार्ग पकडू नको. जुनी जी धोपट मार्ग आहे, हा धोपट मार्ग तू चाल. अशा पद्धतीची संतांची शिकवण आहे. अशा प्रकारचा प्रचार समाजामध्ये झालेला आहे. परंतु ते सत्य नाही. तुकोबांसारखे विद्रोही जे साहित्यिक आहेत ते सांगतात, की नाही, नित्य नव्याची कास आपण धरली पाहिजे. याउलट आपण पाहतो की युरोपियन देशामध्ये प्रगती जास्त झालेली आहे. याचं कारण असं आहे की तिथलं जे मार्गदर्शक जे लिटरेचर आहे ते अतिशय रिच आहे. लोकांना मार्गदर्शन करणार आहे. एका बाजूला अनंत फंदी म्हणतात की धोपट मार्ग सोडू नको रे. आणि दुसऱ्या बाजूला रॉबर्ट फ्रॉस्ट रोड नॉट टेकन मध्ये म्हणतात की तू जो रस्ता कोणी घेतला नाही तोच घे आणि तुझी योग्यता काय तू सिद्ध करून दाखव. तर या सगळ्यांचा संबंध ह्या तुकोबांच्या अभिजात साहित्याशी आपण जोडल्यावर असं लक्षात येतं की तुकोबा राय हे आनंद फंदींच्या मार्गाने जाणारे नाहीत, तर तुकोबा राय हे रॉबर्ट फ्रॉस्टच्या मार्गाने जाणारे आहेत. एक वैज्ञानिक विचार, एक नवीन विचार समाजामध्ये रुजवणारे आहेत. त्यामुळेच त्या तथाकथित जो पुरोहित वर्ग होता त्यांनी त्यांचा प्रचंड छळ केला, त्यांना खूप त्रास दिला आणि शेवटी काहींच्या मते की तुकोबारायांचा खून झाला. अर्थात याबद्दल संशोधनाअंती हे जे काही असेल ते असेल, परंतु सदैव वैकुंठात जाणं हे तुकोबारायांसारख्या वैज्ञानिक दृष्टी असणाऱ्या विचारवंताला, संताला हे मान्य नसणार आहे आणि त्यांची शिकवण मानणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तींनाही कुठं गरुड विमान आलं आणि घेऊन गेलं, ही अस्सल धूळफेक आहे. वास्तविक काय झाले याची कल्पना तुम्हाला आम्हाला नाही. पुढे महाराज एका अभंगात म्हणतात, की जर तुम्ही हा जो विचार तुम्हाला सांगितलेला आहे, हा जर विचार तुम्ही ऐकला नाही, तर तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागतील. कदाचित हा जो सांगितलेला उपदेश आहे, हा जो सांगितलेला मार्ग आहे, हा मार्ग कठीण असेल, तुम्हाला न आवडणारा मार्ग असेल, परंतु हाच मार्ग तुमचा योग्य आहे. महाराज म्हणतात, की निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळिता वरी आतचरी. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडत आंधळे कृपा माझी. तुम्हाला जेव्हा एखादा वैद्य लिंबाचं औषध तुमच्या पोटाचा रोग घालवायला देतो, तेव्हा लिंब कडू लागतो बाबा, मी नाही पिणार असं म्हणून मी फक्त पोटाला लावून घेतो, असं जर आपण केलं तर आपला रोग दुरुस्त होणार नाही. उलट आपला रोग कसा होणार आहे, आणखीनच वाढणार आहे. म्हणून जेव्हा अशी ज्ञानी माणसं आपल्या आसपास असतात, ते आपलं एक वैभव असतं, ते आपलं एक संचित असतं, ते आपली एक संपत्ती असते. अशा ज्ञानी माणसं जेव्हा आपल्याला उपदेश देतात, तेव्हा आपण त्यांचा उपदेश पाळला पाहिजे, अन्यथा आपल्याला काय करावं लागेल त्याची फळं भोगावी. तर आजच्या तुकोबांच्या विवेचनावर या ठिकाणी इथे थांबूया. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हा एक नवीन प्रयोग आहे, आपण जास्तीत जास्त लोकांनी हा ऐकावा. त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना सांगायला सांगावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुधारणा सुचवा. तुम्हाला एखाद्या अभंगाविषयी काही चर्चा ऐकावीशी वाटत असेल तर तेही सुचवा. तुम्हाला जे काही सुधारणा असेल त्या सुधारणा सुचवा. आपल्या सर्व सूचनांचं मी मनापासून स्वागत करेन आणि त्यानुसार पॉडकास्टमध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा विनंती की जास्तीत जास्त लोकांनी ऐका. तुमचे जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मवर हे शेअर करा, लाईक करा आणि आमचं जे चॅनल आहे, आमचं जे पॉडकास्ट आहे तुकोबा स्पीक्स, त्या तुकोबा स्पीक्सला आपण फॉलो करा. पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे, तुकोबाच्या नावानं सुरू झालेलं हे जे पॉडकास्ट आहे ते पॉडकास्ट पुढे घेऊन जाऊया. तुकोबांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया आणि तुकोबांचं जे अजरामर नाव आहे अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. थांबतो. तुकोबा स्पीक्स फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.